आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नांदेडमध्ये राजकीय भूकंप, खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या पुतळ्याचे दहन, ठाकरे गटाचा संताप, शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चेने नांदेडचे राजकारण तापले। राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच नांदेडच्या राजकारणात आज एक मोठा स्फोट झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत। या संभाव्य पक्षांतराच्या वृत्ताने संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज नांदेडमध्ये खासदार आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र संताप व्यक्त केला। खासदार आष्टीकर यांच्या संभाव्य बंडाची कुणकुण लागताच ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। नांदेडमधील प्रमुख चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा धिक्कार असो, ठाकरे साहेबांशी दगाफटका खपवून घेतला जाणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। कार्यकर्त्यांनी आष्टीकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आणि घोषणा देत त्यांचे दहन केले। ज्या कार्यकर्त्यांनी रक्त आटवून दिवसरात्र एक करून आष्टीकरांना खासदार बनवले, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आष्टीकर करत आहेत। त्यांची ही भूमिका अत्यंत निंदनीय असून निष्ठावंत शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाही असे ठाकरे गटाचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले। दिल्लीतील राजकीय समीकरणे आणि मतदारसंघातील विकास कामांचा बहाणा पुढे करत हा गट बदलला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षासाठी प्रामाणिकपणे लढलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये या चर्चेमुळे तीव्र संतापाची लाट आहे। नांदेड हा काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। अशातच ठाकरे गटाच्या खासदाराने जर पक्षांतर केले तर हा ठाकरे गटासाठी पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यातही मोठा धक्का मानला जाईल। आष्टीकर यांच्या या संभाव्य पावलामुळे नांदेडमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या पुतळा दहन आंदोलनानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर स्वतः काय भूमिका घेतात आणि या चर्चांवर काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। M24 ताससाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड। नांदेडच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने लोकसभेचे जे खासदार, गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या निषेधात हे नांदेडचे शिवसैनिक आक्रमक होऊन त्यांच्या आम्ही प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलेलं आहे। येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात हे कट्टर शिवसैनिक ज्यांनी आम्ही घाम गाळू यांना खासदार केलं, हे जर असेच गद्दारीचे ठपके उद्धव साहेबांच्या नावे मारित असतील तर येणाऱ्या काळात शिवसैनिक यांच्या विरोधात अजून तीव्र आंदोलन करतील।